मी सचिनराव कदम आपलं सहर्ष स्वागत करत आहे। रोज एक नवीन विषयामध्ये आजचा विषय आहे, कोणत्याही गोष्टीवर लगेच अभ्यास न करता विश्वास ठेवू नका। मित्रांनो, ही एक पोस्ट परवा व्हायरल झालेली आहे, जी आता मी स्क्रीनवर दाखवतोय ती की याच्यामध्ये उल्लेख काय आहे की पाकिस्तान भारतावर डायरेक्ट हमला करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानने चीनला विनंती केलेली आहे आणि चीननं त्यांचं डोकं चालवलेलं आहे की येणाऱ्या दिवाळीमध्ये फटाक्या ज्या बनवल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं काहीतरी केमिकल वापरलंय, जेणेकरून भारतीय लोकांना अल्सर वगैरे होणार, दमा हा रोग होणार वगैरे वगैरे लिहिलेलं आहे। दुसरी गोष्ट, काय दिवे पण असे तयार करायला लागले चीन की ते दिवे भारतात पाठवणार आणि भारताच्या लोकांचं नुकसान करणार, अशा आशयाची ही पोस्ट आहे। मित्रांनो, ह्या पोस्टवर एक सरकारने लिहिलेली आहे असं दाखवलंय, तर पहिली गोष्ट, अशी पोस्ट सरकार कधी करत नाही। त्या पोस्ट करण्याच्या सरकारच्या वर पद्धती आहेत, परिपत्रक, त्याच्यावर नियम आहेत, कुठल्या पद्धती, खाली सही वगैरे वगैरे सगळं असतं। ही उगाच कोणीतरी व्यापाऱ्यांनी करून टाकलेली पोस्ट आहे, ही 100% सत्य आहे। तर मित्रांनो, पहिली गोष्ट सांगतो, अभ्यास न करता बोलतात किंवा चुकीचेही बोलतात त्याबद्दल मी सांगतो। मी चायनामध्ये मी स्वतः गेलो होतो मित्रांनो, त्याचे माझ्याकडे शेकडो व्हिडिओ आहेत चायनामधले। मी चायनामध्ये 21 दिवस राहिलेलो आहे। 21 दिवस मी चायनाचा अभ्यास केलेला आहे। चायना हा देश असा आहे ना, भारतालाच प्रोडक्ट पोच करत नाहीये, तर जगाला प्रोडक्ट पोच करतं। जगातल्या कुठल्या देशामध्ये काय लागतं ना, त्याचा अभ्यास चायना करतं आणि त्या देशाला लागणाऱ्या फटाक्या म्हणा, अन्य कुठल्याही वस्तू ते पाठवतात। भारतामध्ये तुम्ही आम्ही, माझा व्हिडिओ बघणारी प्रत्येक व्यक्ती यांच्याजवळ एक ना एक तरी वस्तू चायनाची आहे आहे आणि आहे। तो फक्त अभ्यास माहित नाही, आपल्याला वाटतं इंडियात बनली नाही। इंडियामध्ये एखादी वस्तू बनवायला गेलं तर त्याच्या टॅक्समध्येच मनुष्य मरतोय। त्यामुळं चायनाची वस्तूच परवडते, म्हणून हे इंडियन लोक चायनातनच मागवतात आणि आपले लेबल लावून देतात। म्हणून मी गॅरंटेड सांगतो की माझा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे चायनाची एक ना एक तरी वस्तू आहे आणि आहेच। मित्रांनो, पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला की चायनामध्ये आरोग्याच्या बाबतीत यत्किंचित सुद्धा कॉम्प्रोमाइज केलं जात नाही। त्यातला एक मी तुम्हाला पुरावा सांगतो। एक 10-12 वर्षापूर्वी मित्रांनो, भारतामध्ये सॅनिटरी पॅड यायचे महिलांसाठी लागणारे। या सॅनिटरी पॅडची भारतामधली सगळ्यात जी टॉपची कंपनी होती, त्या कंपनीला जर चायनामधला जो रिजेक्ट केलेला पॅड जे असायचं, कंपनीला रिजेक्ट केलं, ते पॅड भारतामध्ये आणलं होतं, तर ते भारतातल्या टॉपच्या कंपनीला सुद्धा मागं टाकत होतं, म्हणजे त्यांच्यावरचं रिजेक्ट होतं। अशा स्वरूपाचं रिजेक्ट केलेला माल भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये जात होता। हे चायना देशाच्या लक्षात आलं की जो आपल्या देशामध्ये वापरायचा नाही म्हणून बॅन केलेला आहे, तोच सॅनिटरी पॅड इतर देशामध्ये नंबर 1 ला म्हणून विक्री होऊ लागला होता। पण चायना देशानं सक्त ताकीद केली की चायनात जो माल चालत नाही तो परदेशात सुद्धा द्यायचा नाही, कारण तिथलंही आरोग्य बिघडवायचं नाही। आणि मित्रांनो, तो नष्ट केला जाऊ लागला आणि सॅनिटरी पॅड हे तिथं जे वापरले जातात त्यातलं सगळ्यात हलकी क्वालिटी भारतात येते आणि भारतात बनलेल्या सॅनिटरी पॅड पेक्षा ती भारी असते। म्हणून आता भारतीय सॅनिटरी पॅड मध्ये सुद्धा ते बदल करण्यात आले। हे तुम्हाला महिला लोकांना जास्तीत जास्त समजून येईल। तर मित्रांनो, आपल्याकडे ज्या फटाके वगैरे येतात याच्यामध्ये असं चायना काहीतरी करतं, हे साफ खोटं आहे, चुकीचं आहे। अभ्यास करा। मी चायनाची बाजू घेत नाही, मी सत्यता मांडतोय। हा वेडापणा करायचा नाही। आपला एखादा प्रोडक्ट खपवण्यासाठी मी त्याला खराब म्हणायचं, तर मित्रांनो त्याच्या मागचं काहीतरी आपल्याला कारण पाहिजे। उगाच बोगस काहीतरी बोलण्यात अर्थ नाहीये। तर मित्रांनो, ही जी काही पोस्ट आहेत, अशा पोस्ट खोट्या येतात। मी तुम्हाला एक सॅनिटरी पॅडचं उदाहरण दिलं। मित्रांनो, भारतामध्ये अनेक प्रकारचे जे काही वस्तू येतात, त्या जर जनतेला हानिकारक असतील ना, तर खरंच चायना देश देत नाही बरं का। हा, चायना आपला दुश्मन आहे, पण दुश्मनी अशी करणार नाही। चायना जगाला माल पुरवतो, कधीही चायना आपल्याला बर्बाद होऊन देणार नाही। कारण का, जर का त्यांनी प्रोडक्ट आपल्याला चुकीचे दिले तर निश्चितपणे आपण त्याला बॅन करू किंवा काय करू।
आणि बॅन जरी केलं, म्हणजे बघा तुम्ही बॅन केलं, चायनानं डायरेक्ट माल पाठवायचा रद्द केला, चायना दुसऱ्या देशात पाठवलं आणि दुसऱ्या देशात परत इंडियात यायला लागला. हो म्हणजे शेवटी यायलाच लागलं ना. पळवाटा खूप असतात. तर हे राजकारण असतो किंवा आता येणाऱ्या राजकारणात सुद्धा अनेक वेगवेगळ्या पोस्ट येतील. जसं मी आता उदाहरण दिलं चायनाच्या ह्याचं, तसं आता वेगवेगळे येतील. इलेक्शन जवळ आलेले आहेत म्हणून लगेच त्याच्यावर विश्वास ठेवून लगेच त्याचं व्हायरल करणं किंवा काय करणं असं करू नका मित्रांनो. आपण डोकं दिलंय देवानं, बुद्धी दिल्या, त्याचा वापर करूया आणि योग्य असं हे करूया. म्हणून मी तुमच्यापुढे एक मांडण्याचा प्रयत्न केला की आज गोष्टी चुकीच्या आहेत, त्याला लगेच गैरविश्वास ठेवू नका, विश्वास ठेवू नका आणि गैरअर्थ काढू नका अशी माझी विनंती आहे मित्रांनो. आणि तुम्हाला चायनाच्या वस्तू वापरायला नसेल तर वापरू नका, मला काय अडचण नाही, पण इनडायरेक्टली तुम्ही वापरताय हे मी तुम्हाला वचन देत सांगतो, गॅरंटी सांगतो, तुमच्याकडे एक ना एक वस्तू चायनाची आहे. त्यामुळं गैरसमज करू नका एवढीच विनंती आहे. माझ्या बोलण्याचाच अर्थ समजून घ्या, गैरअर्थ काय काढू नका ही माझी विनंती आहे. योग्य वाटलं तर हा माझा व्हिडिओ व्हायरल करा, अयोग्य वाटलं तर करू नका, माझी काही अडचण नाहीये. पण मी बोलणार ते सत्य बोलणार. मित्रांनो माझे चुकत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी कोणतीही गोष्ट दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. धन्यवाद मित्रांनो. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर करून घ्या, बेल आयकॉनला टच करून घ्या, ऑल या शब्दाला पण टच करा. माझे व्हिडिओ मी सांगत आलोय मित्रांनो, थोड्या दिवसामध्ये मी व्हॉट्सअपला टाकायची बंद करणार आहे. आता डायरेक्ट युट्यूब आणि फेसबुकला बघायला मिळणार आहे. त्यामुळं सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.